गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रजजन रञ्जन यशोदानन्दन व्रजजन रञ्जन यमुना तीरवनचारी यमुना तीरवनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा दामोदर राधा दामोदर राधे जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई प्रभुपाद 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 जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल हरि बोल गौर हरि बोल श्री हरिनाम संकीर्तन की जय श्री श्री राधा दामोदर की जय श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय श्री श्री निताई गौर सुंदर की जय श्रील प्रभुपाद की जय समवेत गौर भक्त वृंद की जय निताई गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो
भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधिरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे. याच्या प्रातःकालीन श्रीमद भागवत कक्षेमध्ये आपण अध्ययन करत आहोत ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 3 अध्याय 31. अध्यायाचं शीर्षक आहे जीवांच्या हालचालीविषयी कपिल देवांचे उपदेश आणि या श्लोक संख्या आहे 43. देहेन जीवभूतेन लोकालोकमनुव्रजन् भुञ्जान एव कर्माणि करोत्यविरतं पुमान्। देहेन जीवभूतेन लोकालोकमनुव्रजन् भुञ्जान एव कर्माणि करोत्यविरतं पुमान्। देहेन जीवभूतेन लोकालोकमनुव्रजन् भुञ्जान एव कर्माणि करोत्यविरतं पुमान्। माताजी कर्माणि करोत्यविरतं पुमान्। देहेन जीवभूतेन लोकान् लोकमनुव्रजन् भुञ्जान एव कर्माणि
करोत्यविरतं पुमान्. शब्दार्थ म्हणा. देहेन देहामुळे, जीवभूतेन जीवात्म्यास प्राप्त असलेल्या, लोकात एका ग्रहावरून, लोकम दुसऱ्या ग्रहावर, अनुव्रजन भटकत राहतो, भुंजानः भोगत, एव त्यामुळे, कर्माणि सकाम कर्मे, करोती तो करतो, अविरतम अविरतपणे, पुमान जीवात्मा. अनुवाद आणि तात्पर्य. कृष्ण कृपा श्रीमूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी शिल प्रभुपादांच्या द्वारे. शिल प्रभुपाद की जय. अनुवाद. भौतिकवादी जीवात्मा त्याच्या सकाम कर्म फळांपासून नुसार त्याच्या विशिष्ट प्रकारच्या देहामुळे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर भरकटत राहतो. अशा प्रकारे तो स्वतः सकाम कर्मामध्ये गुंतवून घेतो आणि अविरतपणे त्याचे फळ भोगतो. तात्पर्य. जेव्हा जीव भौतिक देहामध्ये बद्ध असतो तेव्हा त्यास जीवभूत असे म्हणतात, आणि जेव्हा तो भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्यास ब्रह्मभूत असे म्हणतात. जन्मोजन्मी आपला भौतिक देह बदलून जीवात्मा विविध योनीमध्येच नव्हे तर एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावरही भ्रमण करत असतो. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, सकाम कर्मांनी बद्ध झालेले जीवात्मे अशा प्रकारे संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करीत असतात आणि एखाद्या योग मायेमुळे किंवा काही पुण्यकर्मामुळे ते श्रीकृष्णांच्या कृपेने अधिकृत आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात आले तर त्यांना भक्तिमय सेवेचे बीज प्राप्त होते. हे बीज प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने ते आपल्या हृदयात पेरले आणि त्या श्रवण व कीर्तन करून पाणी घातले तर ते बीज मोठ्या वृक्षामध्ये विकसित होते. त्या वृक्षाला फुले फळे येतात आणि जीव या भौतिक जगातही त्यांचे आस्वादन करू शकतो. यास ब्रह्मभूत अवस्था असे म्हणतात. उपाधिग्रस्त स्थितीमध्ये जीवाला भौतिकवादी म्हणतात आणि जेव्हा तो भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो आणि सर्व उपाधींपासून मुक्त होतो तेव्हा त्यास मुक्त असे म्हणतात. भगवंतांच्या कृपेने मनुष्याला जोपर्यंत अधिकृत गुरूंचा संग प्राप्त करण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत विविध स्तरांच्या ग्रहलोकावरील आणि विविध योनीतील जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची मुक्तता होणे शक्य नाही. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या विशेष कार्तिक पौर्णिमेनिमित्त आपण एकत्रित झालेलो आहोत आणि 2025 वर्षातील हा कार्तिकचा शेवटचा दिवस. आपण शेवट म्हणू शकत नाही, 2025च्या कार्तिकचा शेवटचा दिवस. कारण पुन्हा पुढच्या वर्षी देखील कार्तिक येईल, दीपदान प्रारंभ होईल, पण आपल्यापैकी कोण असणार याची गॅरंटी मात्र नाही. आणि म्हणून आपण कधी कार्तिक शेवट नाहीये. तर हा जो अध्याय आहे जीवांच्या हालचालीविषयी कपिल देवांचे उपदेश. कपिल देव आपली आई देवहूतीला मार्गदर्शन करत आहेत
आणि सर्वप्रथम त्यांनी उदाहरण देऊन किंवा अगदी शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीनं एक जीव कसा आईच्या उदरामध्ये हळूहळू वाढत जातो त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्या दिवशी स्त्री आणि पुरुष एकत्रित येतात पहिल्या दिवशी, त्याच रात्री वीर्य आणि बीज अंडाचे मिश्रण होते. 5व्या रात्री मिश्रणात श्रोभ उत्पन्न होऊन बुडबुडे होतात. 10व्या रात्री बुडबुड्यातून बेदाण्यासारखा रूप विकसित होतो आणि त्यानंतर त्याच्या विशिष्ट योनीनुसार मांसाच्या गोळ्यात किंवा अंड्यामध्ये रूपांतरित तो जीव होतो. नंतर महिन्याने त्याच्या मस्तकाचा विकास आणि हळूहळू त्याच्या सर्व इंद्रियांचा विकास प्रारंभ होतो. आणि जे मूर्ख लोक म्हणतात की 3 महिन्यापर्यंत 4 महिन्यापर्यंत आपण गर्भपात करू शकतो, याचं पूर्णपणे खंडन कपिल देवांनी या ठिकाणी केलेलं आहे. ज्या दिवशी गर्भाधान संस्कार होतो आणि पहिल्याच रात्री ज्या दिवशी स्त्री आणि पुरुष एकत्रित येतात त्याच दिवशी गर्भधारणा किंवा जीव जन्माला आलेला असतो. तरी भ्रांत धारणा या संसारामध्ये जी आहे की नाही 3 महिने 4 महिने आपण सोनोग्राफी करा, मुलगा असला तर ठेवा, मुलगी असली तर नष्ट करा, ही जी भ्रांत धारणा आणि चुकीचं जे शिकवलं जातं त्याचं पूर्णपणे खंडन कपिल देवांनी या ठिकाणी केलेलं आहे. थोडं माताजी भक्तांना विनंती आहे, बसून घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तिथंच एक कोणीतरी भक्त बसा, तुम्ही तिथूनच सोडू नका कोणाला दर्शनसाठी. आणि हळूहळू एक जीव विकसित झाल्यानंतर, त्याचं शरीर आईच्या गर्भामध्ये विकसित झाल्यानंतर, आता पुढे जाऊन कपिल देवांनी पूर्णपणे आपल्या आईलाच ब्रह्मचारी क्लास दिलेला आहे आणि अगदी कडक भाषेमध्ये. आणि त्यांनी सांगितले स्पष्टपणे की स्त्री रूपातील माझ्या मायेचे प्रचंड सामर्थ्य जाणून घेण्याचा प्रयत्न कर. स्त्री ही केवळ आपल्या भुवयांच्या हालचालींनी जगातील सर्वश्रेष्ठ जेत्यांनाही आपल्या नियंत्रणात ठेवू शकते. जगत जेते म्हणजे जगावरती नियंत्रण केलेल्यांना फक्त आपल्या भुयांवरती नियंत्रण. ज्यावेळी वैदिक सभ्यतेमध्ये जर कोणी राजा हरला आणि जर तो इतर शत्रूंना पाठ दाखवून जर पळत आला, जर त्याच्या पाठीवरती बाण लागलेले असतील, पाठीवरती हत्यार शस्त्र लागलेले असतील, तर त्याला राणी आत घेत नव्हती महलामध्ये. किल्ल्याचे किंवा महलाचे दरवाजा सुद्धा उघडत नव्हते. जर समोर लागलेला आहे आणि जर तो आला चालत तर याचा अर्थ तो जिंकलेला आहे. पाठीमागे लागलेला म्हणजे तो पराभूत झालेला आहे किंवा रणभूमीतून पळून आलेला आहे. त्यामुळे त्या अशा राण्या त्यांना घेत सुद्धा नव्हत्या हात. आणि पुढं सांगतायत कपिल देव की ही स्त्री इतकी शक्तिशाली आहे की साक्षात मायेचं स्वरूप आहे. आणि जो भक्तीमध्ये प्रगती करू इच्छितो किंवा ज्याला खरोखर भगवंतांची सेवा करून आत्मसाक्षात्कार करायचा आहे, त्याने अशा स्त्रीच्या नादी कधीही लागू नये आणि कधीही स्त्रीचं आकर्षण किंवा स्त्रीचा संग करू नये. कारण अशी स्त्री म्हणजे प्रगती करणाऱ्या भक्तासाठी नरकाचे द्वार आहे. आता ही स्त्री म्हणजे भक्त स्त्रियांसाठी नाही, हे ज्या भौतिक जगातील स्त्री आहेत त्यांच्यासाठी, ज्या फक्त भोग ऐश्वर्यामध्ये तृप्त झालेल्या आहेत किंवा त्यांना भोग ऐश्वर्यामध्ये लुप्त व्हायचं आहे, त्या स्त्रियांसाठी. आणि पुढे ते सांगतायत की भगवंतांची निर्मिलेली स्त्री म्हणजे मायेचं प्रतिनिधित्व आहे. आणि जो तिच्याकडून सेवा स्वीकारतो किंवा तिचा संग करतो त्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की हा मार्ग म्हणजे गवताने आच्छादिलेल्या विहिरीवर मृत्यूप्रमाणेच मार्ग आहे. जंगलात मोठमोठ्या विहिरी असतात आणि त्या विहिरींवरती गवत टाकलेलं असतं.
झाकून ठेवलेलं असतं आणि आपण पळत पळत जाणं पडलं की मग आपला मृत्यू निश्चित आहे. हत्तीला पकडण्यासाठी ही योजना राबवली जाते, कारण इतका मोठा विशाल हत्ती त्याला पकडणं किंवा त्याच्या दोरी बांधणं, त्याला नियंत्रणात आणणं कठीण होऊन जातं. आणि म्हणून दूरवरती एक हत्तीणीचं स्वरूप किंवा एक हत्तीणी, ओरिजिनल किंवा डुप्लिकेट, एक हत्तीणी ठेवली जाते हत्तीला आकर्षित करण्यासाठी. आणि त्या हत्तीणीच्या समोर एक मोठा खड्डा काढून त्याच्यावरती पालापाचोळा गवत झाकून ठेवलं जातं. आणि हा हत्ती जंगलाचा राजा गजेंद्र जरी असला तरी त्या हत्तीणीच्या आकर्षणामुळे तिथं येतो आणि तिचा संग करणार इतक्यात तो खड्ड्यात पडतो आणि त्याचा अंत तर होत नाही पण अडकतो जाळ्यामध्ये. आणि मग त्याला कित्येक महिने उपाशी ठेवल्यानंतर त्याला पाणी नाही, खानपान नाही, काय नाही, मग त्याची शक्ती क्षीण होऊन जाते. आणि अशा वेळी तो शिकारी त्याला बंदिस्त करून त्या जंगलातून बाहेर काढून कारागृहामध्ये किंवा जेलमध्ये ठेवून त्याला नियंत्रणात आणतं. फक्त स्त्रीचं आकर्षण. आणि म्हणून मी म्हणालो की कडक कसा ब्रह्मचारी क्लास कपिल देव आपल्या आईसाठी देत आहेत. आणि त्यानंतर ते म्हणत आहेत, ज्याप्रमाणे पारध्याचे मधुर गायन म्हणजे हरिणीसाठी मृत्यू असतो. आता हरणीची स्पीड जी आहे, हरण इतक्या तीव्र गतीनं धावतं की पकडणं कठीण असतं. आणि म्हणून पारधी म्हणजे शिकारी, प्राण्यांचा शिकारी म्हणजे पारधी. तो पारधी बासुरीचं वादन करतो आणि बासरी वाजवून हरिणीला आकर्षित करतो, हरणांना. आणि त्या बासरीचा सुगंध अगदी सुंदर असा मधुर आवाज ऐकून ते सगळे हरण येऊन तिथं जवळ बसतात. आणि जसे त्या आवाजामध्ये मंत्रमुग्ध झाले की त्यांच्यावरती जाळं टाकून त्यांना पकडलं जातं. तर जितके इंद्रिय आहेत तितके इंद्रिय विषय आहेत. आणि म्हणून भगवंत म्हणतात, एही संस्पर्श ज्या भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुध. जो व्यक्ती या इंद्रियाच्या सुखामध्ये किंवा स्पर्श सुखामध्ये रममाण होतो त्याला ते सुरुवातीला वाटतं की आनंद आहे, पण नंतर ते कष्ट देणारच आहे. आणि म्हणून आपल्या आईला इतका कडक प्रवचन देत आहेत. आता कोणी म्हणू शकेल की आईला प्रवचन द्यायची काय आवश्यकता आहे. तर या ठिकाणी माता देवहूतीनच आपले पती कर्दम मुनींनी वानप्रस्थ स्वीकारल्यानंतर कपिल देवांना आपला गुरु म्हणून स्वीकारलेला आहे आणि त्यांची शरणागत ती शिष्य झालेली आहे. आणि म्हणून भगवंत साक्षात कपिल देव आपल्या आईला उपदेश करू लागलेले आहेत. आणि फार महत्वाचं आहे आपल्या भक्त समाजामध्ये जे गृहस्थ आहेत किंवा ब्रह्मचारी आहेत सगळ्या आश्रमासाठी, आणि विशेष करून गृहस्थांसाठी ज्यांना वाटतं की आपल्याजवळ एक लायसन्स आहे आणि आपण कितीही इंद्रिय तृप्ती करू शकतो, मग तो गृहस्थ आश्रम राहत नाही, मग तो गृहमेधी बनतो व्यक्ती. गृहस्थ आश्रम जेव्हा असतो ज्यावेळी स्त्री आणि पुरुष एकत्रित येऊन तो व्यक्ती एकटा भक्ती करू शकत नाही, म्हणून त्या स्त्रीच्या मदतीनं दोघं मिळून भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून भगवंतांची भक्ती करतात. आणि जर भगवंत त्या दोघांच्या केंद्रस्थानी नसतील तर तो गृहस्थ आश्रम नाही, तो गृहमेधी बनतो व्यक्ती. जेव्हा स्त्री पतीचं किंवा आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं चयन करते त्यावेळी तिला ही विचार केला पाहिजे की मी असा पती शोधावा ज्याच्याबद्दल जो व्यक्ती मला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करेल, जो व्यक्ती मला भागवत कथेमध्ये बसवेल, जो व्यक्ती मला भगवंतांच्या सेवेमध्ये लावेल, जो व्यक्ती मला तीर्थयात्रेमध्ये भाग घेण्यासाठी मदत करेल. ना की आपली इच्छा असावी स्त्रियांची किंवा मुलींची, मला तो मुंबई किंवा लंडन फिरवणारा असेल, किंवा मला स्वित्झर्लंडला घेऊन जाणारा असेल, मला विमानात बसवणारा असेल, काम न करता मला ऐशारामात ठेवणारा असेल. आजकाल पहिली कंडिशन असते की लग्न झाल्यानंतर आपण वेगळं राहायचं, म्हाताऱ्या आई वडिलांसोबत राहणार नाही, ही पहिली कंडिशन आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असेल. इथं आमच्याजवळ जे ज्ञान आहे ते फक्त थेरॉटिकल ज्ञान आहे, ऐकलेलं किंवा वाचलेलं.
पण प्रॅक्टिकल ज्ञान आपल्यामध्ये आहे, जे त्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या आश्रमामध्ये स्थित आहेत त्यांच्यासाठी. आणि आता भक्तांचे देखील मुलींचे इतके मोठमोठे स्वप्न असतात की घरी भक्तांसोबत राहणार नाही, आपण ज्या गावात भक्ती करतो तिथं राहायचं नाही, लग्न झाल्या झाल्या मायापूरला शिफ्ट व्हायचं, वृंदावनला शिफ्ट व्हायचं, तिथंच वृंदावनमध्ये भक्ती करायची. इतकं सोपं नाहीये. तोही सुद्धा एक प्रकारची इंद्रिय तृप्तीच आहे. जोपर्यंत आपण गुरूंनी दिलेल्या किंवा वैष्णवांनी साधूंनी दिलेल्या आदेशाचं पालन करत प्रभू दत्त देश जर प्रत्येक जण गृहस्थ वृंदावनमध्ये जाऊन राहिला तर मग जगात प्रचार कोण करणार? आणि वृंदावनात तेवढी जागा पण पाहिजे की जर प्रत्येक जण तिथं जाऊन राहिला तर. आत्ताच इतकी बिकट परिस्थिती आहे, कार्तिकमध्ये बरेच भक्त जात नाहीत गर्दीमुळे. प्रसादासाठी गर्दी, रस्त्यावर गर्दी, दर्शनासाठी गर्दी, जिकडं जाल तिथं गर्दी. आणि रेट तरी वृंदावनचे दिल्ली एनसीआर पेक्षा महागडलेले आहेत. दिल्लीपेक्षा महाग फ्लॅट वृंदावनमध्ये आहेत. आणि प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतो, फ्री नाही. आपल्याला वाटत असेल की ब्रजभूमीत वास किंवा जे गोस्वामी राहिले यमुनेचं जल पिऊन माधुकरी, आता कोणी माधुकरी पण देत नाही आणि आपली इतकी शुद्ध भक्ती नाही आहे की आपण यमुनेचं पाणी पिऊन जगू शकतो. प्रत्येक गोष्टीला तिथं पैसा द्यावा लागतो. आणि त्याचबरोबर मग प्रकृतीचे नियम, कठोर इतकी थंडी, कठोर उष्णता, हा इतकाच वेळ आहे 2-4 महिन्याचा जिथं सगळे भक्त दिसतात. जसा जसा कार्तिक संपत आला इतकी थंडी वाढते की वृंदावन मधले सगळे भक्त गायब होऊ लागतात. जशी गरमी वाढू लागली फेब्रुवारी मार्च नंतर तर पुन्हा सगळे गायब. तर वृंदावनमध्ये राहणं इतकं सोपं नाही जितका आपण विचार करतो. आणि म्हणून कपिल देव या ठिकाणी स्पष्ट करत आहेत मातेला की जेव्हा एक बद्ध जीव हा फिरत फिरत एक मातेच्या गर्भातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या, तिसऱ्यातून चौथ्या, प्रत्येक ठिकाणी हा भ्रमण करत आहे. फक्त ह्या लोकातच नाही तर इतर ग्रहांमध्ये सुद्धा तो फिरत असतो. आणि म्हणून प्रभुपाद चैतन्य चरितामृताचं जे उदाहरण तात्पर्यामध्ये देत आहे, चैतन्य महाप्रभूंची वाणी, ब्रह्मांड भ्रमिते कोनो भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. आणि हे भक्ती लता बीज ब्रह्मांड म्हणजे 84 लाख योनियामध्ये, असंख्य ग्रहामध्ये, असंख्य ब्रह्मांडामध्ये आपण कंटिन्यू फिरत 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 चालूच होतं. एकदा एका मातेच्या मती मनुष्य माता असेल, स्त्री असेल, किंवा कधी गाय, कधी मांजर, कधी कुत्र, कधी प्राणी, कधी सरपटणारे जीव, कोणतेही जीव 84 लाख योनीमध्ये आपण भ्रमण करत 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 थोडीफार प्रगती झाली, गाय झालो, मग नंतर मनुष्य झालो. आहे तो की कुणी कृपा झाली असेल तर मनुष्य जन्म प्राप्त झाला. आणि या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला गुरूंच्या कृपेनं भक्ती लतेचं बीज प्राप्त झालं. तर भक्तांमध्ये जी भ्रांत धारणा असते, दीक्षा झाली म्हणजे मला भक्ती प्राप्त झाली, नाही. दीक्षा झाली म्हणजे भक्तीचं बीज प्राप्त झालं. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये स्पष्ट करत आहेत की श्रवण आणि कीर्तनाद्वारा त्याचं सिंचन करणं आवश्यक आहे. माली हैया तुम्ही करो माली हैया करो सिंचन, जल सिंचन, जलेर सिंचन म्हणजे प्रत्येक भक्तांनी माळी होणं आवश्यक आहे. माली हैया म्हणजे माळी, गार्डनर. अरे आम्हाला तर सांगितलं जपमाळ करून भक्त व्हा, इथं महाप्रभू सांगतायत गार्डनर बना. आता गार्डनर म्हणजे शेतात किंवा गार्डनमध्ये काम करणारा नाही, तर जे गुरु आणि कृष्णाच्या कृपेमुळे जीवाच्या हृदयामध्ये जे बीज प्राप्त झालेलं आहे भक्तीचं, त्याच्यामध्ये श्रवण आणि कीर्तनाद्वारे त्याच्यामध्ये जल अर्पण करून ती भक्तिलता हळूहळू वाढू लागते आणि त्याचा वटवृक्ष होऊ लागतो. आणि कृष्ण प्रेम म्हणजे त्या वटवृक्षाची फळं आहेत. आणि एक व्यक्ती या भौतिक संसारात राहून देखील ती फळं आस्वादन करू शकतो. आणि तेच तात्पर्याची सुरुवातीचं पहिलीच ओळ आहे, जीवभूत आणि ब्रह्मभूत.
ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समज सर्वेषु भूतेषु मद्भक्तिम लभते पराम. जेव्हा भगवंतांची भक्ती एखाद्याला प्राप्त होते तो जीवभूत काय बनतो? ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती. त्याला काही रडायची चिंता नाही, हसायची चिंता नाही. गाली हो या थाली दोनों कर दी खाली. कुणी मज वंदा कुणी मज निंदा मज एकच धंदा हरी गोविंदा. जसं भगवंत भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात म्हणाले, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टौ येन केनचित अनिकेतः स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरः. तुल्य निंदा स्तुतीर मौनी. तुल्य निंदा म्हणजे निंदा आणि स्तुती समान. निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. मग त्याच्यासाठी कपडे किंवा पोशाखची आवश्यकता नाही, ते तर एक सेकंडरी आहे, उपाधी. जसं प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहे, जे जीव किंवा जीवाचे जे जन्म वेगळे वेगळे जे आहेत ती तर एक उपाधी आहे. किंवा आपले आश्रम ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास ही तर एक उपाधी आहे. पण त्या उपाधींच्या पलीकडे एक भक्तिमय जीवन आहे, ज्या जीवनामध्ये या सर्व तथाकथित उपाधीपासून मुक्त होऊन सर्वोपाधीर विनिर्मुक्तम, जे प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहेत. श्लोक नाही आहे पण त्याचा अनुवाद आहे. आणि अशा तथाकथित सर्व उपाधींपासून मुक्त होण्यासाठी गुरु आणि कृष्णांचा आश्रय. गेल्या 1 महिन्यापासून जी आम्ही ब्रह्मस्तुतीचं अध्ययन करत होतो दामोदर मंदिरामध्ये, ब्रह्माजी ज्यांनी या सृष्टीची उत्पत्ती केली, सृष्टीची रचना केली, सृष्टीचे रचयिता, ते ब्रह्माजी म्हणत आहेत, भगवंता मी मूर्खतावश तुमच्या चरणी अपराध केला आणि तुमच्या शक्तीला न जुमानता मी तुम्हाला एक सर्वसाधारण बालक समजलं आणि म्हणून मी तुमची परीक्षा घेण्यासाठी मूर्खता केली. पण भगवंता क्षमा करा, या संसारामध्ये कित्येक लोक आहेत, त्यांना वाटते की ते तुम्हाला जाणतात, ते तुम्हाला जाणू शकतात, पण मी अशा लोकांवर काहीही कमेंट देत नाही. पण मी हे सांगू शकतो की मी तितका बुद्धिमान नाही आहे की तुम्हाला मी जाणू शकतो. आणि म्हणून मूर्खतावश कोण म्हणतंय? ब्रह्माजी. आणि आपल्याला 1 वर्षभर झालं मंदिरात आल्यानंतर आपल्याला वाटतं मला कृष्ण कळाले बस. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा पुलकैर निचितम वपो कदा तव नाम ग्रहणे भविष्यति. कृष्ण प्रेम प्राप्त हो, शीघ्र अतिशीघ्र अभिष्ट सिद्धी. आता ब्रह्माजींना कळून चुकले की मी सुद्धा भगवंता तुम्हाला जाणू शकत नाही. आणि म्हणून ब्रह्माजी प्रार्थना करत आहेत, भगवंता एक कृपा करा, मी तुमचा मुलग्याप्रमाणे आहे, तुमची एक संतान आहे. आणि ज्यावेळी मुलग्याकडून काही अपराध होतात त्यावेळी त्याचे आई वडील कधी नाराज होत नाहीत, त्याला तुरंत क्षमा करून त्याला पुन्हा आपल्या आश्रय देतात किंवा वात्सल्य देतात. माझी एकच विनंती आहे भगवंता, मला तुमच्या ब्रजधामामध्ये तुमच्या भक्तांच्या चरणांचा आश्रय व्हावा, यासाठी एक गवताच्या तिनका किंवा दगड बनवा. आणि भगवंत शांत ऐकत होते, काहीच बोलले नाही, लगेच नाही म्हटले तथास्तु, शांत होते. मग ब्रह्माजींना वाटलं तर भगवंत काय बोले ना, त्याचा अर्थ काहीतरी दुसरी प्रार्थना ट्राय करतो, माझी लायकी नाही ब्रजधामात राहायची. आणि मग ब्रह्माजी म्हणू लागले, भगवंता जर आपल्याला वाटत असेल की मी योग्य नाहीये मी या ब्रजधामात राहण्यासाठी, तर ब्रजधामाच्या बाहेर कुठंतरी दगड आणि गवत बनवा, ज्या ठिकाणी तुमचे भक्त येत जात असतील तर त्यांच्या चरणांचा आश्रय भेटेल. तेव्हा पण भगवंत शांत होते. आणि मग ब्रह्माजी म्हणाले, भगवंता आता मला वाटते की तुमच्या लीलेमध्ये मी डिस्टर्बन्स केलं, व्यत्यय उत्पन्न केला, मूर्खता केली मी तुमची परीक्षा घेऊन. त्यापेक्षा अति माझ्यासाठी चांगलं आहे की मी तुम्ही दिलेला जो आदेश आहे या ब्रह्मांडाची सेवा करण्याची, त्या ठिकाणी मी ब्रह्मलोकात जातो, तिथं सेवा करतो आणि सेवेच्या रूपात ते ब्रह्मांड मी तुमच्या चरणी अर्पण करतो. आणि त्या तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात की प्रत्येक भक्ताची इच्छा असते वृंदावनला जायची, वृंदावनात राहायची, पण आपल्या संस्थेचे संस्थापक आचार्य, संस्था नाही आपल्या परंपरेचे, संप्रदायाचे, ब्रह्ममध्व संप्रदायाचे संप्रदाय आचार्य
ब्रह्माजी सांगत आहेत की भगवंता मला तुमची सेवाच करणं ब्रजधामात राहण्यापेक्षा श्रेयस्कर आहे, आणि म्हणून मला आदेश द्या, मी जातो. आणि भगवंतांचं मौन स्वीकारलं म्हणून ब्रह्माजींना कळालं मौनम स्वीकृती लक्षणम. भगवंत शांत राहिले याचं भगवंतांनी अनुमती दिली की तू जा आणि तुझी सेवा कर. आणि त्यावेळी त्यांनी भगवंतांची 3 प्रदक्षिणा केली, भगवंतांना नतमस्तक होऊन भगवंतांना प्रार्थना केली आणि ब्रह्माजी तिथून निघून गेले. तर ह्या संप्रदायामध्ये आपल्याला गुरु आणि शिष्यांचं जो अतूट संबंध आहे तो प्रस्थापित झालेला आहे. ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. गौडीय संप्रदाय म्हणजे ज्या ठिकाणी राधा कृष्णांची भक्ती केली जाते. आपली आराधिका श्रीमती राधा राणी आहे आणि जी राधा राणी आपल्याला सदैव भगवंतांच्या सेवेत नियुक्त करत आहे. आणि अशा संप्रदायामध्ये आपल्याला स्थान प्राप्त झालंय, साधारण नाही. आपल्याला जरी कळालं जरी आपण कोणत्या संप्रदायात आहे किंवा कोणत्या उच्च स्तराची भक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे, तेव्हाच आपलं जीवन यशस्वी आहे. जसं प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितायत की जो व्यक्ती सदैव कृष्ण भावना भावित असतो त्याला कृष्ण प्रेम प्राप्त झालेलं असतं आणि तो भौतिक संसारामध्ये असूनही या संसारामध्ये नसल्याप्रमाणे आहे. जसं भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, कोण म्हणते वैष्णव मरतो? वैष्णव कधीही मरत नाही. जोपर्यंत या भौतिक संसारामध्ये आहे तो आपला संग सानिध्य देऊन भगवंतांच्या नावाचा प्रचार आणि भगवंतांची भक्ती वितरित करतो. आणि जेव्हा हा देह त्याग करतो त्यावेळी भगवंतांच्या धामात जाऊन नित्य सेवा करतो. आणि म्हणून तिरोभावचा उत्सव आनंद आणि दुःख दोन्हीचं मिश्रण आहे. हर्ष आणि शोक. हर्ष या गोष्टीचा आहे की ते सदैव भगवंतांच्या नित्य लीलेमध्ये त्यांनी प्रवेश केला, आणि शोक किंवा दुःख या गोष्टीचा आहे की त्यांचा संग सानिध्य आपल्याला प्राप्त झालं नाही. आणि म्हणून नरोत्तम दास ठाकूर अगदी रडत कांदिया कांदिया रडत रडत भगवंतांचे जे भक्त त्यांना सोडून गेले त्यांच्याविषयी ते प्रार्थना करत आहे. जे अनिलो प्रेमधन करुणा प्रचूर, हे न प्रभू कोथाय गेला आचार्य ठाकूर. तर हा संप्रदाय आपला ब्रह्माजी, शिवजी, नारद, व्यासदेव, शुकदेव गोस्वामी असे इतके सगळे महान आचार्य, आणि त्यानंतर जे गौडीय संप्रदायामध्ये आपल्याला प्राप्त झाले, भक्ती विनोद ठाकूर, कमल मंजरी, रूप गोस्वामी, रूप मंजरी, या सगळ्या मंजरी धामामध्ये श्रीमती राधा राणींच्या असलेल्या या नित्य सखी, आणि यांची आयु मर्यादा 8 ते 12 वर्ष, 12.5 मॅक्स किंवा 13. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की मी भगवंतांच्या धामामध्ये कोण आहे? कमल मंजरी मोर नाम, 12.5 वर्ष है स्वानंद सुखद धाम, आणि वय किती आहे माझं? 12.5 वर्ष. असं कोणी सांगू शकते का? एकदम डेफिनेटली. कोणी म्हणत असेल मी भगवंत आहे, मी भगवंतांचा भक्त आहे, मी विष्णूचा अवतार आहे, पण शास्त्रोक्त प्रमाण कुठं आहे? मी आजच सकाळी जेव्हा विष्णू सहस्त्रनाम वाचत होतो त्यावेळी 2 वेळा चैतन्य महाप्रभूंचं वर्णन आहे. सुवर्ण वर्ण हे मांगो. आता विष्णू सहस्त्रनाम महाभारताचा एक भाग आहे. महाभारत कधी झालं? 5000 वर्षापूर्वी व्यासदेवाने लिहिलं. चैतन्य महाप्रभू कधी आले? 536 वर्षापूर्वी एक्झॅक्टली. आणि 537वी गौर पौर्णिमा आपण साजरी करणार आहोत. तर एवढ्या हजारो वर्षापूर्वी व्यासदेवांना कसं कळालं? जर कोणी म्हणत असेल मी विष्णू आहे, मी भगवंत आहे, कुठं आहे प्रमाण? 4500 वर्षापूर्वी अवतार घेणार यांचं वर्णन आहे. सुवर्ण वर्ण हे मांगो, संन्यास कृत शांत, निष्ठा शांती परायण. संन्यासकृत हेच भगवान नारायण किंवा विष्णू संन्यास आश्रम स्वीकार करणार आहेत. ते कोण आहेत? चैतन्य महाप्रभू.
तर आपण अधिकृत संप्रदायामध्ये अधिकृत भक्ती करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. आणि याचं विशेष सौभाग्य आहे की आपल्याला एक प्रामाणिक अधिकृत गुरु आचार्य श्रील प्रभुपादांसारखे आपले गुरु महाराज आपल्याला प्राप्त झालेले आहेत. सांगितलं जातं, जोपर्यंत आपली विधिवत दीक्षा होत नाही किंवा ब्रह्ममध्व संप्रदायामध्ये वैष्णव संप्रदायामध्ये दीक्षेचा संबंध स्थापित होत नाही, तोपर्यंत भगवंत आपली कोणतीही सेवा स्वीकारत नाहीत. कोणतीच सेवा नाही. आपल्याला वाटत असेल मी फार मोठी सेवा करतो, मला जप करायची आवश्यकता नाही, मला दीक्षेची आवश्यकता नाही, मला भक्तांच्या सानिध्याची आवश्यकता नाही, पण भगवंत आपली सेवा स्वीकारत नाहीत. उदाहरण, जसे ट्यूबलाईट आहेत. आता ट्यूबलाईट कसे पेटलेले आहेत? कारण का त्यांना पॉवर हाऊस मधून कनेक्शन आहे. हे आपण या ट्यूबलाईट किंवा बल्ब प्रमाणे आहोत. जोपर्यंत आपल्याला पॉवर हाऊस मधून कनेक्शन भेटत नाही तोपर्यंत आपली भक्ती प्रारंभ होत नाही. आणि ते कनेक्शन करणारं जे MSCB किंवा महावितरणची सेवा किंवा जबाबदारी गुरु आपल्याला कनेक्ट करून देतात. पॉवर हाऊसला आणि बल्बला जे कनेक्शन आहे इलेक्ट्रिसिटी, ते कार्य गुरूंचं आहे किंवा गुरु ते कार्य करतात. पॉवर हाऊस आहेत कृष्ण आणि आपण आहोत बल्ब. किती मोठे तुम्ही सिस्काचे लावा, फिलिप्सचे लावा, लाईट नसली तर पेटणार थोडी आहेत. आपण म्हटलं अरे असं थोडी होत आहे, मी लाख रुपयाचे बल्ब लावले, 10 लाखाची झुंबर आणून लावली, शँडेलियर, अमेरिकन डायमंड त्याच्यामध्ये आहेत. खरं जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत ते पेटणार नाही. आणि म्हणून कनेक्शन आवश्यक आहे. भक्तांना वाटते काय गरज आहे दीक्षेची? चालू आहे की भक्ती चालू आहे. जप करतो, कधी कधी नाही केलं तरी चालते. दीक्षा घेतल्यानंतर नियम आहे, करायलाच लागतंय. आता काय कोण विचारणार नाही, अपराध होत नाही. आणि दीक्षा घेतल्यानंतर देखील भ्रांत धारणा असते की ठीक आहे नाही केलं तर काय होतंय, कुठं पाप लागणार आहे. आपल्याला पाप लागणार नाही. आपण जे गुरूंनी वचन दिलेलं आहे भगवंतांना, ज्या दिवशी आपण वचन घेतो दीक्षेच्या दिवशी, अहम जीवन पर्यंतम अभक्ष भक्षणम न करिष्यामी, अवैध यौन संबंधम न करिष्यामी, द्यूत क्रीडा न करिष्यामी, हे जे आपण वचन घेतलेले आहेत त्या वचनाबरोबर गुरूंना देखील वचन घ्यावं लागतं. पण फरक इतकाच आहे की गुरु हृदयामध्ये वचन देतात भगवंतांना आणि आपण माईकमध्ये बोलतो. आणि त्या दिवशी गुरूंना देखील वचन घ्यावं लागतं, हे भगवंता, हे जे बद्ध जीव जे आहेत यांचे कर्म तुम्ही मला द्या आणि त्यांना तुमच्या चरणी आश्रय द्या. आणि ती खरी दीक्षा आहे. ज्यावेळी भगवंतांना गुरु सांगतात की त्यांना तुमच्या चरणी आश्रय द्या किंवा संबंध प्रस्थापित करा. आणि जर आपण त्यावेळी नियमांचं पालन नाही केलं किंवा आपली साधना व्यवस्थित नाही केली तर कष्ट कोणाला होणार आहे? गुरूंना होणार आहे. कारण गुरूंनी जबाबदारी घेतलेली आहे. जसं श्रील प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद तुमच्यासारख्या शुद्ध भक्तांना इतका कष्ट होतो, इतका आजारपण, इतकं कष्ट होतात. प्रभुपाद म्हटले माझं नाही, हे तुम्ही दिलेलं मला गिफ्ट आहे, तुमच्या कर्मांची फळं आहेत. आणि जर अशा शुद्ध भक्ताला जर आपण कष्ट दिलं तर भगवंत आपल्याला माफ करणार आहेत का? नमे भक्त्या प्रणश्यती. अशा भक्ताच्या चरणी केलेला अपराध कधीही आपण मुक्त होऊ शकणार नाही. म्हणून भक्ती किंवा भगवंतांची सेवा हा काही खेळ नाहीये. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा केलं, कधी वाटलं तेव्हा नाही केलं, कधी वाटलं एकदम 64 माळा जप केला आणि 4 दिवस जपच नाही केला. विचारलं जप नाही केला म्हणजे झाले की 4 दिवसाचे 16 16 16 16 चोक 64 झाले. अशी घनतरला भक्ती नाही आहे. भक्ती स्थिर पाहिजे. घनतरला म्हणजे कधी स्थिर असते तर कधी द्रवित होऊन जाते. आणि म्हणून फक्त गुरु बीज प्राप्त करणं एवढंच नाहीये. गुरु आणि भगवंतांच्या कृपेमुळे बीज तर प्राप्त झालं हृदयामध्ये, पण त्या बीजाचं सिंचन करणं आपल्या हातात आहे. आणि ते सिंचन कसं होतं? श्रवण आणि कीर्तनाद्वारे. श्रवण म्हणजे भगवंतांची कथा ध्यानपूर्वक ऐकणं, कीर्तन म्हणजे भगवंतांविषयी बोलणं किंवा नाम जप करणं, कथा करणं, हे कीर्तन. आणि चैतन्य महाप्रभू त्या चैतन्य चरितामृतच्या मध्य लीलेमध्ये सचेत करतात. हा जो अध्याय माली हैया
किंवा गार्डनर बनण्याविषयी महाप्रभू सांगत आहे, ज्याचं तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी उदाहरण दिलेलं आहे. बीज प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने ते आपल्या हृदयात पेरले आणि त्या श्रवण व कीर्तन करून पाणी घातले तर ते बीज मोठ्या वृक्षामध्ये विकसित होईल. आणि त्यावेळी जेव्हा ते वृक्ष तयार होतं त्यावेळी त्याची फळं आपल्याला प्राप्त होतात. आणि त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू सांगतात की फक्त श्रवण आणि कीर्तनाद्वारे ते वृक्ष वाढू लागतं. पण जेव्हा आपण गार्डनमध्ये एखादी वेल किंवा एखादं रोप लावतो त्यावेळी त्याच्या बाजूला अवांछित घास किंवा काँग्रेस गवत देखील वाढू लागतं. जे पांढरी फुलं असतात ना, काँग्रेस गवत, ते विदेशातून आलंय, गहूमध्ये मिक्स होऊन नंतर ते विदेशातून आलंय, ते भारताचं नाहीये. विदेशातून जेव्हा गहू भारतात आला त्यावेळी गव्हामधून जे दाणे आले आणि ते मग आपण गहू साफ करताना फेकले, मग त्याच्यातून ते घास आणि असं वाढत जाते की त्याचं थांबवणं कठीण होऊन जाते. अवांछित इच्छा नसते वेळी. तर ते भक्तीमध्ये अवांछित गवत वाढणं म्हणजे काय होतं? हृदयात गवत वाढतं की डोक्यात केसामध्ये गवत येते? नाही. अवांछित गवत वाढणं किंवा अवांछित, ज्याला आपण मराठीत तण म्हणतो, तण वाढणं. तृण म्हणजे गवत, तण म्हणजे अवांछित घास. जे मुख्य रोप आहे त्याच्या बाजूला जे वाढलेलं गवत किंवा पाला पाचोळा त्याला म्हटलेलं आहे तण. आणि तृण म्हणजे गवताचा तुकडा, गवताची पात. तर जे अवांछित गवत किंवा तण जे आहे ते म्हणजे भौतिक इच्छा किंवा अपेक्षा. मी भक्ती करू लागलेलो आहे, प्रसिद्धी व्हायला पाहिजे मला, मी ड्रेसिंग केले कुणीच आज चांगलं म्हटलं नाही, मी पगडी बांधली मला कुणीच आज धन्यवाद दिला नाही. किती मूर्ख लोक आहेत. आपण आपली इच्छा, जी प्रसिद्धी, पूजा किंवा आपला जय जयकार व्हावा, या भौतिक इच्छा ज्या आहेत, वासना, त्याला म्हटलेलं आहे हे तण. भक्ती राहिली बाजूलाच, पण ते गवत आपली सगळी शक्ती खाऊ लागतं. आणि त्यामुळे या भौतिक इच्छा हृदयामध्ये कामना जन्म घेतं. हे पण पाहिजे, पोस्ट पण पाहिजे. पोस्ट नाही तर 20 वर्षापासून मी आहे, काहीच नाही, घास थोडी काट रहा हूं मैं, 20 साल से सिर्फ घास काट रहा हूं क्या. तो माझ्या समोर आलेला 2 वर्ष ते अध्यक्ष झाला, तो मुख्य हेड पुजारी झाला, तो फेस्टिवल इन्चार्ज झाला आणि मी तिसच. जी प्रतिष्ठेची आकांक्षा ते आहे ते गवत, अवांछित गवत. आणि महाप्रभू त्या ठिकाणी म्हणतात पागल हातीर, म्हणजे जो एक उन्मत्त हत्ती, जो पागल झालेला आहे, तो हाती जसं एका गार्डनमध्ये किंवा एका सुंदर उद्यानामध्ये येतो आणि संपूर्ण सगळी झाडं, मग ती फुलांची असो, फळांची असो, कुठलीही झाडं असो, सगळी पूर्णपणे नष्ट करून टाकतो. आणि तो पागल हाती म्हणजे वैष्णव अपराध. पागल हातीर अपराध म्हणजे त्या उन्मत्त हत्तीप्रमाणे जर आपण कोणी वैष्णवांच्या चरणी जर अपराध केला तर भक्ती थांबत नाही, तर भक्ती उन्मूलनम, पूर्णपणे भक्ती मुळापासून नष्ट होते आपली. आणि मग सेवेमध्ये रुची राहत नाही. मग जप करायची इच्छा होत नाही, मंदिरात जायची इच्छा होत नाही, लवकर उठायची इच्छा होत नाही. काय बुधवार आहे, काय नाही गेलं, पुढच्या बुधवारी जाऊ, ह्या बुधवारी तर काय नाही, पुढच्या बुधवारी ब्रह्मोत्सव आहे तेव्हा जाऊ, आज जरा झोपून घेऊ. 30 दिवस झोपलो नाही, आज शेवटचा, आज तर झोपू द्या एक दिवस, उद्यापासून पुन्हा कामं तीच आहेत. आज ठीक आहे, थकले शरीर, 15 आहेत, एकच राहिली ना, उद्या करू. मग उद्या 2 राहतात, मग 4 राहतात. एक मला दीक्षित भक्त म्हणतो, प्रभूजी 8 दिवसापासून जप केलं नाही. म्हटलं कसं मूर्खता आहे. म्हटलं नाही, पण मी नंतर कव्हर केला 64 करून. आपण जर एकदा एक वेळी 2 चपाती खाणारे असू आणि एका वेळी आपल्याला म्हटलं तू 8 दिवस उपाशी राहा आणि 64 चपाती एकदाच खाणार आहे का आपण? आणि जरी खाल्लं तरी ते शरीर आपल्याला साथ देणार नाही आणि ते पचणार नाही. लगेच आपल्याला मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार. तसंच जे नीती नियम आपण घेतलेले आहेत त्या नीती नियमांना आधारून
गुरु आणि साधू आणि शास्त्रच्या संमतीनुसार. आपल्या मनोकल्पित भक्ती कधी होत नाही. मला असं वाटलं, चला आम्ही कुणाला न सांगता गेलो वृंदावनला, 8 दिवस राहिलो. इथं घरी कुणाला माहित नाही, अधिकाऱ्यांना माहित नाही, घरी चिंता नाही. मला ब्रजभक्ती भाव प्रकट झाला, राधा भाव मला उत्पन्न होऊ लागला. किती दिवस? 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, संपलं. पुन्हा वापस येणंच आहे. कारण ब्रजमध्ये केला गेलेला अपराध 1000 पटीनं तो आपल्याला भोगावा लागतो. 1000 पटीनं. आणि न कळत झाला तरी, असं नाही की कळत झाला तर होतंय, नाही कळत, न कळत झाला तरी अपराध भोगणं आहे. पण चैतन्य महाप्रभूंचं मायापूर धाम जे औदार्य धाम आहे, त्या ठिकाणी मात्र कळत न कळत जरी एखाद वेळेस चुकून झाला अपराध, तर महाप्रभू तो स्वीकार करत नाहीत. हे वृंदावन आणि मायापूरच्या धामांची महत्ता आहे. औदार्य धाम मायापूर कृपा प्रदान करणार आहे. आणि म्हणून कृष्णाने सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम ब्रज. पण महाप्रभू म्हणाले, पापी याची सभी कितीही कोणी पापी असो, कोणी दुराचारी असो, यदि पापी दुराचारी दुरे देशे जाय, मोर सेनापती भक्त ताईबे तथाय. जरी पापी दृष्ट प्रवृत्तीचे लोक देश सोडून परदेशात जरी गेले, तरी माझा सेनापती भक्त म्हणजे श्रील प्रभुपाद त्यांना भक्ती घरपोच देण्यासाठी जाईल, होम डिलिव्हरी. तर अशा आचार्यांच्या कृपेमुळेच आपल्याला ही भगवत भक्ती प्राप्त झालेली आहे. आजही असे आचार्य भक्त या पृथ्वीवरती आहेत. त्यांचं स्थान आहे, ते जगत आहे. त्यांचं स्थूल शरीर जे शुद्ध झालेलं आहे भगवंतांच्या भक्तीमुळे, त्यामुळे आपण नाम जप करू शकतो, ही तपस्या करू शकतो. आपल्याला कळतं आपल्यामध्ये शक्ती आहे. आपण 3 दिवस मंगल आरती केली, 3 दिवस राईस नाही खाल्ला, 3 दिवस स्वीट नाही खाल्लं, ही शक्ती आपली नाही आहे. जे आचार्य या पृथ्वीवरती आहेत, जे वैष्णवांची कृपा आहे, म्हणून आपण ती तपस्या किंवा भक्ती करू शकलो. जसं गोवर्धन पर्वत आहेत, हरिदास वर्यो, यमुना आणि भगवंतांचे महान भक्त जे वर्तमान आचार्य, मग ते कोणत्याही संप्रदायाचे असो, जे अधिकृत संप्रदाय 4 त्या संप्रदायात, फक्त असं नाही की इस्कॉनचेच भक्त पाहिजे, नाही, 4 अधिकृत संप्रदाय आणि भगवंतांची ज्यांनी शुद्ध भक्ती स्वीकारलेली आहे त्याने. कालच परमपूज्य राजेंद्र महाराजांचा एक छोटासा व्हिडिओ क्लिप मी पाहत होतो. राजेंद्रदास महाराज म्हणत होते, भारतच आहे ज्या भारतामध्ये स्त्रीला संस्कृती आणि संस्कार आहेत, जे आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला, आपल्या सदस्यांना सगळ्यांना एकत्रित करणं आणि संस्कार देणं. हे संस्कार किंवा संस्कृती ही फक्त भारतीय स्त्रीमध्ये आहे. भारताच्या बाहेर कुठंही स्त्रीमध्ये असे संस्कार नाहीत. पण श्रील प्रभुपादांनी इस्कॉन संस्था स्थापन करून त्या पाश्चिमात्य स्त्रियांना देखील भक्त बनवलं. आणि राजेंद्र महाराज सांगत होते, ते कान छेदतात, नाक छेदतात, बांगड्या घालतात, मंगळसूत्र घालतात आणि आपल्या मुलांना भगवंतांची भक्ती किती श्रेष्ठ आहे हे विदेशी स्त्रिया शिकवतात. आपल्या स्त्रिया, आपली मुलं रडू लागले तर मोबाईल देणार, आईस्क्रीम देणार आणि काहीतरी भौतिक गोष्टी खेळायला लावणार. पण मी बघितले पाश्चिमात्य देशामध्ये असलं काहीही नाही. त्यांच्या घरात खेळण्यासाठी मुलांना कृष्ण बलराम, जगन्नाथ बलदेव, सुभद्राच आहेत. खेळण्यासुद्धा त्याशिवाय दुसरं काय नाही. लंडनमध्ये जितकाही भक्त आपला समुदाय, पूर्ण लंडनचा, अवंती स्कूल म्हणून जी आपली संस्थेची भक्तांनी केलेली स्कूल आहे, तिथं दररोज कृष्ण बलरामांची प्रार्थना आणि नंतर मग आध्यात्मिक शिक्षण आणि तिथलंही शिक्षण आहे. पण प्युअर वैष्णविझम. डबा सुद्धा, तो कुणी असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, डबा सुद्धा आणायची आवश्यकता नाही. शाळेतच कृष्ण प्रसाद. मग प्रश्न असेल, अरे पाश्चिमा, त्यामुळे प्रामाणिकपणे, जसं शनिवारी परमपूज्य भक्तिरसामृत महाराजांनी जे श्लोक घेतलेला होता, 4था स्कंद 7वा अध्याय आणि श्लोक संख्या 81, 4871, 4था स्कंद 8वा अध्याय श्लोक संख्या 71.
मधुवनामध्ये जाऊन नारद मुनींनी आदेश दिला ध्रुव महाराजांना, मधुवनात जाऊन काय कर, तपस्या कर, भगवंतांची भक्ती. आता सगळ्यांनी आदेश दिला, सुरुचीने आदेश दिला, म्हटले जा भगवंतांची भक्ती कर, हे शरीर त्याग कर आणि माझ्या गर्भातून जन्म घे, तर तुला बसायला भेटेल. सुनीतीने आदेश दिला, जा जंगलामध्ये भक्ती कर आणि वडिलांच्या मांडीवर बस. आणि नारदांनी पण तोच आदेश दिला, जा जंगलात आणि भगवंतांची भक्ती कर. तिघांचा आदेश सेम होता, पण आदेशाच्या मागचा उद्देश मात्र वेगळा होता. सुरुचीने ज्यावेळी आदेश दिला तो ईर्षेच्या पोटी होता. सुनुतीने जो आदेश दिला तो एक दयापोटी होता, एक वात्सल्य रसापोटी. पण नारदांनी जो आदेश दिला, म्हटलं भौतिक जगाची काय मांडीवर बसणार आहे, डायरेक्ट भगवंतांच्या मांडीवर बस, डायरेक्ट भगवंतांच्या मांडीवर. आणि एकदा तिथं गेल्यानंतर पुन्हा वापस येणे नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम, हा प्रत्येकाचा उद्देश. आणि असे गुरुजन आपल्याला प्राप्त झालेले आहेत. हा संप्रदायामध्ये आपण येतो आणि आपलं सौभाग्य आहे की अशा भक्तांच्या संघ सानिध्यामध्ये आपण वेगळे वेगळे उत्सव, मग तो कार्तिक असो किंवा येणारा 1 आठवड्यानंतर ब्रह्मोत्सव असो, 10 दिवसानंतर, तर सर्वांचं विशेष सौभाग्य आणि धन्यवाद. मी ऐकत होतो दररोज मंगल आरतीला हाऊसफुल असायचा मंदिर. जितका टेम्पल हॉलमध्ये दामोदरांच्या मंगल आरतीला, तितकेच मोठ्या संख्येनं इथं दररोज मंगल आरतीला, दररोज दर्शनार्थीनंतर भगवंतांना दीपदान, सायंकाळी वेगवेगळ्या ठिकाणी घरी जाऊन घरी दीपदान. त्याचं सर्व श्रेय आपलं गुरुजनांचं आहे, ज्यांनी आपल्याला ही बुद्धी दिली आणि आपल्या सेवेमध्ये लावलं आणि भगवंतांच्या चरणी आपल्याला पुन्हा वापस जाण्याची संधी प्रदान करून दिली. तर आज कार्तिकचा शेवटचा दिवस, या वर्षीच्या सायंकाळी राधा दामोदर मंदिरामध्ये गौर आरती, 6:30 वाजता कृष्ण कथा, 7:30 वाजता गोपीगीत, 8 वाजता दामोदर अष्टक आणि सर्वांसाठी महाप्रसाद, फीस्ट पार्टी. बरेच भक्तांनी अन्न सोडलेलं आहे, भात सोडलेला आहे, चपाती सोडलेली आहे, स्वीट सोडलेलं आहे आणि भीष्म पंचक देखील केलेलं आहे. त्या सर्वांनी पंचगव्य म्हणजे दूध, दही, गोबर, गोमूत्र आणि तूप हे मिश्रण मिक्स करून त्याचं पान केल्यानंतरच आपण व्रत तोडू शकतो. असं नाही ग्लासभर प्यायला पाहिजे, थोडं जरी पिलं तरी शुद्ध होऊ शकतो आपण. आणि उद्यापासून कात्यायनी व्रत किंवा कात्यायनी देवीचा महिना प्रारंभ होणार आहे. हेमंते प्रथमे मासी नंद ब्रज कुमारिका हेरुर हविष्य भुंजानाम कात्यायनच्च व्रतम. कात्यायनी म्हणजे दुर्गा देवीची पूजा सर्व गोपींनी केली. थंड पाण्यात यमुनेमध्ये उभं राहून नंदसुतम पतिम मे देवी, नंद महाराजांचे पुत्र कृष्ण आम्हाला पती म्हणून प्राप्त व्हावे. तर तो उद्यापासून उत्सव प्रारंभ होईल आणि येत्या 17, 18 आणि 19 बरोबर सोमवार, मंगळवार आणि बुधवार विठ्ठल मंदिराचा 18वा ब्रह्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि त्याची तयारी प्रारंभ झालेली आहे. तर सर्व भक्तांना विनंती आहे की आपण सर्वांनी सढळ हस्ते, 100 असले तर 1 रुपये देऊन नाही, जितका अधिक देता येईल तितकंच, त्याला म्हटलेलं आहे सढळ. भगवंतांच्या सेवेसाठी शरीरानं, मनानं स्वतः उपस्थित राहून, भले आपण काही करा अगर न करा, खरं कार्यक्रमाला उपस्थित राहणं आवश्यक आहे. मी जसं दरवेळी म्हणतो, आपण तयारी करू शकतो, डोनेशन एकत्रित करू शकतो, तयारी करतो, स्पीकर्सना बोलवतो, कथाकारांना, मंदिरात सगळी उत्सवाची तयारी होते, पण जोपर्यंत भक्त येत नाहीत तोपर्यंत उत्सव व्यवस्थित प्रारंभ होत नाही. तर इतके श्रीरंग म्हणून मोठे कथाकार, आपण प्रसिद्ध कथाकार ब्रह्मचार्यांना आमंत्रण दिलेलं आहे. तर वेळेवरती 1-2 दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवारी तर सुट्टीच असते, वेळेवर या कथेला. असं वाटू नये की कथेला बसणारच कुणी नाही आणि आम्हाला इथं बोलून टाइम वेस्ट होतोय. तर वेळेवरती सर्वांनी या आणि मग इथं आल्यानंतर ज्या काही यथाशक्ती आपण सेवा करू शकतो आणि विठ्ठल रुक्मिणींचा ब्रह्मोत्सव आपण साजरा करू.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्त वृंद की जय।